स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. तर काल आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क एक्सप्लोअर केलेलं आणि अरोमा हेवन्स रिसॉर्ट होतं ते आपण सोडून आता इथे आलो दुसऱ्या दिवशी. पहाटे सकाळीच आपण तिकडनं निघालो, 2 तासाची जर्नी होती आणि आपण पोहोचलो डायनॅस्टी रिसॉर्ट या हॉटेलला. या हॉटेलचं मी टूर तुम्हाला देतोच, रूम्स टूर सुद्धा देतो. आणि आपण आलो, हे आहे हॉटेल नैनितालमध्ये लोकेटेड डायनॅस्टिक रिसॉर्ट म्हणून. तर नैनितालच्या जे खूबसूरती आहे इकडच्या नेचरची ती मी तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवीनच. आणि आपण नैनिताल एक्सप्लोअर करणार आहोत. इकडचे जे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथे आपण व्हिजिट करणार आहोत. नैनिताल लेक आहे, त्याच्यानंतर मँगो पॉईंट आहे, हिमालयन रेंजेसचा पॉईंट आहे, लवर्स पॉईंट आहे. या सगळ्या पॉईंट्सना आपण आज व्हिजिट करणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण नैनितालमध्ये शॉपिंग पण करणार आहोत. मॉल रोडला, नैनितालला मॉल रोड म्हणून तिथे शॉपिंगसाठी खूप फेमस आहे, तिथे आपण शॉपिंग करणार आहोत. आणि परत हॉटेलमध्ये येऊन संध्याकाळी आपली एक डिनर पार्टी असणार आहे. आपण ज्या ग्रुपसोबत आलो आहोत त्या ग्रुपनी परत एक डिनर पार्टी अरेंज केली आहे, ती एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण का खूप मजा आणि गमती येणार आहेत या व्हिडिओमध्ये. हे बघा, हे आपलं हॉटेल आहे मंडई. हॉटेलचं नाव आहे डायनेस्टी रिसॉर्ट. हे नैनितालमध्ये आहे, डायनेस्टी रिसॉर्ट. चला तर आपण आता हॉटेलची टूर देतो तुम्हाला. हॉटेल कसं आहे ते दाखवतो. म्हणजे ही आहे ना हॉटेलची फ्रंट साईड आहे. इथे पार्किंग वगैरे साठी खूप स्पेस आहे, बऱ्यापैकी गाड्या इथे राहू शकतात. आणि तिकडे आहे ना बॅक साईड आहे हॉटेलची, तिकडचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला, तो पण भारी आहे. आणि हा आपला एंट्रन्स आहे. तर आपण आता पहिलं हॉटेलमध्ये एंटर करून बघूया कसं आहे ते हॉटेल. डायनॅस्टी रिसॉर्ट. हे बघा, आपण एंटर करतोय आता हॉटेलमध्ये. डायनॅस्टी रिसॉर्ट यांचं रिसेप्शन एरिया आहे आणि मेन लॉबी आहे इकडे. इथे लहान मुलांना खेळायला गेम्स वगैरे पण आहेत आणि शॉपिंग शॉप्स पण आहेत काही काय शॉपिंग करण्यासाठी. तसंच इथे यांचं आहे बघा डायनिंग एरिया आहे, ते लिहिलं पण आहे ब्रेकफास्ट, लंच, डिनर. हे बघा, हे यांचं रेस्टॉरंट सारखं आहे. म्हणजे इथे बघा हॉटेलच्या इथे प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी. हे आपलं हॉटेल आहे आणि इथे प्ले एरिया आहे बघा, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी लहान मुलं असतील तर ते पण एन्जॉय करू शकतात इथे. आणि हॉटेलच्या बॅक साईडचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो बघा, मस्त आहे. इथे बघा महादेवांची मस्त मूर्ती आहे मोठी एकदम. या हॉटेलच्याच परिसरात आहे आपल्या महादेवांची मूर्ती. आणि हा बघा, ही बॅक साईड आहे. हा पण व्ह्यू भारी आहे बघा बॅक साईडचा. हे बघा, ही अशी लॉबी आहे इथे मस्तपैकी मोठी. आणि आपला इथे रूम आहे. चला रूम टूर करूया. हा एंटर केल्या बघा असा पॅसेज आहे मध्येच, कॉमन एरिया बोलू शकतो. हा मेन डोर आहे आपला. इथे एक रूम आहे आणि तिथे एक रूम आहे. तर आत्याची वगैरे रूम तिकडे आहे, आपली रूम इकडे आहे. हा असा कॉमन एरिया दिला आहे मध्येच बसायला. तर हा बघा, इथे पण किंग साईज बेड आहे आणि मस्त इंटिरियर वगैरे चांगलं आहे.
आणि इथे चांगली गोष्ट म्हणजे हे आहे, बाल्कनी आहे हे बघा. आणि बाल्कनीतला व्ह्यू तर जबरदस्त भेटतो एकदम. इथे बाथरूम आहे म्हणजे बाथरूम पण खूप मोठा आहे. वॉश बेसिन वगैरे इथे दिलं आहे बघा. तर तुम्ही पण जरूर या हॉटेलला व्हिजिट करा. छान आहे हॉटेल नैनितालमध्ये. जर नैनितालला आला तिथे नैनिताल लेक व्ह्यूच्या जवळच आहे हे हॉटेल, जरूर व्हिजिट करा इथे. तर मंडळी आता आपण चाललो आहोत नैनितालला. नैनितालच्या सिटीमध्ये आपल्या हॉटेलपासून डायनेस्टी रिसॉर्टपासून हे 10 किलोमीटर आहे आणि तिकडे जाऊन मग आपण ठरवायचं आहे. काही पॉईंट्स आहेत टुरिस्ट पॉईंट्स ते आपण व्हिजिट करणार आहोत. तर मंडळी इथे आपण आता जिथे थांबलेलो ना हॉर्सच्या इथे, तर तिकडनं आपण पॅकेज बुक केलं आहे. म्हणजे तिकडनं वर आपल्या बसला एंट्री अलाउड नाही आहे, तर तिकडनं त्यांच्या प्रायव्हेट व्हेकलची आता आपण बसलो आहोत ऑल्टोमध्ये. ह्या अशा गाड्या घ्यायला लागतात आणि वर आपल्याला जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत तिथे आपल्याला जायला लागतात. तर आपल्या या पॅकेजमध्ये 7 टुरिस्ट पॉईंट आहेत, तिथे आपण चाललो आहोत आता. चाचा जी बताइए क्या कौन से हिमालय दर्शन जाएंगे. हाँ उसके बाद नैनीताल लेक व्यू, शुकाताल, आपका सत्यनारायण मंदिर, इको पॉइंट, ओके. शुकाताल, 12 बस्तर. अच्छा वो हिमालय जो बोल रहे थे वो भाई हिमालय साहब. पहला पॉइंट है हिमालय का ही होगा. अच्छा अपना पहिला पॉईंट हिमालय का ही आहे. वो हिमालय रेंजेस दिखेंगे ना वहाँ से. तर म्हणजे आपल्याला हिमालय रेंजेस बघायला भेटणार आहात. आता आपण पहिल्या तिकडेच चाललो आहोत पहिल्या पॉईंटवर गाडीतनं. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा. तर म्हणजे हे बघा आपण पहिल्या पॉइंटला पोहोचलो आहोत आणि इथे बघा हिमालय रेंजेस दिसत आहेत. हे बघा हे सगळे हिमालय रेंजेस दिसत आहेत तुम्हाला समोर. आणि इथे क्राऊड बघा किती पब्लिकचा बघायला. या स्पॉटला नावच दिलंय हिमालय दर्शन. मंडळी आपण पहिला स्पॉट आपण कव्हर केलेला आहे हिमालय रेंजेसचा. आता आपण दुसऱ्या स्पॉटवर चाललो आहोत. चला पटकन जाऊया दुसऱ्या स्पॉटवर. तर मंडळी आपण या नेक्स्ट पॉइंटवर आलो. हा इको पॉइंट आहे. ते इको येतो, आपण ओरडून बघूया येतोय का आवाज तुम्हाला. कर्तव्य थोडासा येतो एकदम थोडासा. तर मंडळी बघा सिनेरी बघा इकडची जबरदस्त. तर मंडळी हे जे पॅकेज मी आता तुम्हाला बोललो होतं पॅकेज आहे ना आपल्याला 450 पर हेड असं पडलेलं आहे. तर आम्ही आता 4 जण आहोत तर 450 × 4 होणार आमचे. तर हे आम्हाला हे 7 पॉईंट दाखवणार आणि तिकडनं आपल्याला नैनितालला सोडणार ते शॉपिंग करायला. मग नैनितालवरनं आपल्याला परत इथे येण्यासाठी आहे ना एक वेगळी ऑटो किंवा बघायला लागेल काय सोर्स आहे तिकडनं, किंवा हेच आपल्याला सोडतील बरं. तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतील काहीतरी 300 रुपयेपर्यंत वगैरे. तर इको पॉईंट मधनं जवळच बाजूला मंदिर आहे देवीचं. तर हे जे मंदिर आहे ना ते आपला विवाह मूवी आहे ना शाहिद कपूरचा, त्याची शूटिंग झालेली या मंदिराची. तर तिथे चाललो आहोत आपण. पटकन घेऊया दर्शन त्या मंदिरात देवीचं. तर म्हणजे हे बघा ते मंदिर आलंय आपल्या विवाह मूवी जो होता शाहिद कपूरचा त्याची शूटिंग झाली आहे या मंदिराची. श्री सत्यनारायण मंदिर. चला जाऊन पटकन दर्शन घेऊया. तर म्हणजे हे बघा हे ते मंदिर आहे विवाह मूवी मधलं. मंदिर बंद आहे आता. ते बघा म्हणजे 3 स्पॉट आपण आता बघितलेत आतापर्यंत. वळूया पुढच्या स्पॉटवर पटकन लवकर. आणि तुम्ही पण एक्सायटेड असालच पुढचा पॉईंट बघायला. तर व्हिडिओ बघत राहा असेच आणि एन्जॉय करत राहा. तर मंडळी आपण आपल्या 4थ्या पॉईंट जवळ आलो आणि या मँगो व्ह्यू आहे याला बोलतात.
मँगोच्या आकारासारखा व्ह्यू आहे, इकडनं वरून दिसतो. चला बघूया पटकन कसा व्ह्यू दिसतो तो. हा बघा मंडळी, मँगो व्ह्यू मँगोच्या शेप सारखा आहे बोलता नहीं नहीं ठीक है गाड़ी रखो हा. असा आप, गाड़ी के बघा ना साथ तुम्ही में। मँगोच्या अब बोलो, शेप क्या सारखा बोलूं आहे. उसको मैं? ठीक। बाजूला घरं पण आहेत. सर ऐसा नहीं होता है, आप ये खाली आहे ना बोटिंग वगैरे पण चालू आहे वाटतं काहीतरी. तेच आहे ना नैनिताल लेक. तो व्ह्यू आहे, मँगोच्या आकाराचा व्ह्यू आहे. हा लेक तोच आहे नैनिताल लेक. हा मंडळी, मँगो व्ह्यू बघितलाय लेकचा आणि आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटवर. हे बघा इथे मस्तपैकी दगडाने आहे ना लिहिलेलं आहे आय लव्ह नैनिताल बनवलंय मस्तपैकी. हे बघा आपण श्री महानैनादेवी मंदिर नैनिताल इथे आलेलो आहोत. या नैनादेवीचं दर्शन घेऊया फटाफट. शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगतामादिभूतात्वं जगद्वं जगदाश्रया एकाप्यनेक. तर मंडळी नैनादेवीमध्ये आपल्याला फोटोग्राफी करायला भेटली नाही कारण का अलाउड नव्हतं, तर त्याचा व्हिडिओ दाखवता नाही येणार. मंडळी नैनादेवीच्या दर्शनानंतर आपण आलो आहोत लेक व्ह्यूला आणि त्यात आपण बोटिंग करतो आहोत. कर्तव्याला करायची होती बोटिंग. नंतर रेडी आहेस ना? तर कर्तव्यासोबत आपण आता इथे बोटिंग करणार आहोत. चला तर फटाफट बघा आपल्या बोटी लागलेल्या आहेत. मागचा व्ह्यू बघा मंडळी माझ्या. हे बघा मोठे मोठे पहाड आहेत मागे, माउंटन्स, आणि तिथे घर आहेत आणि हॉटेल्स आहेत. मंडळी बघा आपली बोट लागलेली आहे 206 नंबर. रिसीट भेटली आहे 320ची. आपण तिकीट काढली आहे, त्याच्यात 3 जण अलाउड आहेत त्या बोटमध्ये. हे बघा आपली बोट चालू झालेली आहे. अशा प्रकारे आत्या इथे बसली आहे मधोमध आणि आपला ओडीवाला बघा आता नाव चालवेल. वल्लवरे नाकवा ओ वल्लवरे रामा. कर्तव्य हाय कर. हाय. काय कर्तव्य. मुझे लगा ना ये ऊपर है, समझे, ध्यान नीचे तो व्ह्यू बघा जबरदस्त आहे. एक है बैलेंस किया. तर मंडळी आपले सगळे स्पॉट झालेले आहेत आता आणि आपण आता इकडनं उतरलो आहोत आणि आता चाललो शॉपिंग करायला. तर मंडळी आता आपण मॉल रोड कडे चाललो. नैनिताल मॉल रोड. हे शॉपिंग साठी बऱ्याच काही गोष्टी भेटतात. मागून आलो आपण इकडनं दर्शन घेऊन. हे बघा हे बघा मंडळी शॉपिंग मार्केट इकडचं नैनितालचं आणि खूप व्हरायटीज आहेत इथे. टॉईज आणि शॉल्स आणि स्वेटर्स. बघा मोस्टली तरी त्यांच्या हँडमेड आहेत सगळ्या गोष्टी. पर्स वगैरे आणि स्वेटर वगैरे. हे ते नैनिताल देवी जी आहे नैना देवी त्याच्या बाजूला ते शॉपिंग मार्केट आहे. इकडे पण आहे. फायनली संध्याकाळ झाली आणि आपण इथे आलेलो आहोत आता हॉटेलवर थोडं काही आता पार्टी आणि DJ पार्टी लास्ट टाइम सारखी होणार आहे, तर तुम्ही ती पण जरूर बघा. तर उद्या म्हणजे आपल्याला आहे ना निमकरोली जे बाबा यांचं मंदिर आहे तिथे जायचं आहे. तिकडनं आपल्याला रेल्वे स्टेशनला सोडणार आणि आपली जर्नी आता इथेच संपणार आहे उद्या. तर उद्या आपल्याला रिटर्न ट्रेनसुद्धा पकडायची आहे मुंबईसाठी.
कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. काका नाचा ना. सिटी सिटी सिटी. यार का मरा है दोस्तों, यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. तो गाओ